नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी अचानक जो एक स्फोट झाला आणि त्या अंबड तालुक्यामध्ये आणि जरांगे पाटील यांचं दुर्लक्षित असलेलं उपोषण, त्यांच्या पाठीराख्यांची जमलेली गर्दी, त्यानंतर झालेला लाठीमार आणि त्यामुळे जरांगे पाटील हे प्रकाश झोतात आले आणि आता सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी परत एक कठोर भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी दिलेली मुदतसुद्धा संपून गेली, म्हणून तर त्यांनी परत उपोषण सुरू केलं आहे. आणि या दरम्यान आपापल्या परीने काहीतरी योगदान दिलं पाहिजे म्हणून मराठा समाजामध्ये एक प्रकारचं आकर्षण आहे, उत्साह आहे किंवा आवेश चढलेला आहे. आणि त्यातून मला वाटते आंतरवलीमध्ये पुणे जिल्ह्यात 2 मोठ्या अतिविराट सभा वगैरे जरांगे पाटील यांनी घेतल्या. त्यांच्या या सभांच्या खर्चाबद्दल छगन भुजबळ यांच्यासारख्या ओबीसी नेत्याने जे काही शंका व्यक्त केल्या, त्यामुळे मराठा समाजातूनही काही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. एक असतं मित्रांनो, जमावाकडून उमटलेल्या प्रतिक्रिया ह्या वरवरचं दिसणारं असतं, त्या पलीकडे बरंच काही दडलेलं असतं. ते सगळं आपल्यासमोर मांडलं जातं असं नाही. पडद्यामागून अनेक सूत्र हलत असतात. जसं लोकपाल आंदोलनाच्या मागचे सूत्रधार कोण होते, काय होते, हे नंतरच्या काळात हळूहळू पुढे येत गेलं आणि आपणसुद्धा त्यामध्ये आपल्या नकळत वापरलो गेलो. या दुःखाने अण्णा हजारेंपासून प्रशांत भूषण, शांतिभूषण, कुमार विश्वास, किरण बेदी यासारख्या अनेकांना पश्चात्ताप करायची पाळी आणली. कारण केजरीवाल यांनी जे एक ड्रामा उभा केलेला होता, त्यामध्ये केवळ उत्साहाच्या भरात सादर झालेली ही सगळी पात्र होती आणि त्यांच्या नकळत त्यांना केजरीवाल, सिसोदिया वगैरे गँगने इतकं सराईतपणे वापरून घेतलं की जेव्हा त्यांचा उपयोग राहिला नाही, त्यांना अक्षरशः चिमटीत धरून कचऱ्यासारखं उकिरड्यावर फेकून दिलं. हा जो प्रकार होता, त्यापेक्षा मला वाटत नाही जरांगे पाटील यांचा जो आज प्रकाश झोतात आलेला चेहरा आहे, तो जोपर्यंत उपयोगी आहे तोपर्यंत उपयोगी राहील आणि त्यानंतर कधी त्यांच्याकडे पाठ फिरवली जाईल याचा त्यांनासुद्धा पत्ता लागणार नाही. आणि ते समजून येईपर्यंत त्यांच्यावरसुद्धा पश्चात्ताप दग्ध होण्याची पाळी येईल याविषयी माझ्या मनात शंका नाही. मी गेल्या 55 वर्षामध्ये 60 वर्षामध्ये राजकारण जवळून बघतो, अभ्यासतोय. अनेक चळवळी उभ्या राहिल्या, बघितल्या, कुठच्या कुठे बारगळल्या, फेकल्या गेल्या, पत्ता लागला नाही. त्यातून साध्य काय झालं हे बघायला गेलं तरीही त्याचं उत्तर सापडत नाही. आणि म्हणून आत्ता जे आरक्षण, मराठा आरक्षण म्हणून जरांगे पाटील यांनी उठाव केला आहे, त्यामध्ये सरकार राजकारण भरपूर चाललं आहे. आणि मी राजकारण चाललं आहे एवढ्यासाठी म्हणतो की ते आज सत्तेत कोण आहेत, काल सत्तेत कोण होते, त्यांनी आरक्षण का दिलं नाही, आजचं आरक्षण का मागितलं जाते, हा माझा प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे मित्रांनो की तुम्ही ज्यांच्याकडे मागताय त्यांच्याकडे देण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न आहे. 50% अट सुप्रीम कोर्टाने घातलेली आहे आणि त्या 50%मध्ये 2-3% अधिक जागा उरलेली नसेल तर मराठा आरक्षण देणार किती आणि कुठपर्यंत, हा सगळा विषय. पण त्या तपशिलात मी आत्ता जात नाही. मी काल एका कार्यक्रमात मला प्रश्न विचारला गेला गुरुवारी, तेव्हा मी याविषयी तपशिलात बोललो. देणाऱ्याला हवं आहे बरोबर आहे, आपलं घेणाऱ्याला हवं आहे बरोबर आहे, पण देणाराही असावा लागतो आणि ज्याच्याकडे देण्यासारखं नाही आहे तो कुठून देणार हा पण प्रश्न आहे. त्यामुळे ज्याच्याकडून दिलं जाण्याची शक्यता आहे त्याच्याकडेच जावं लागतं आणि ती जागा कुठचंही सरकार, कुठलीही विधानसभा, कुठलीही लोकसभा नाही तर ती न्यायालयाची जागा आहे आणि न्यायालयाने 50%ची अट शिथिल केल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण
पदरी पडणार नाही ही वस्तुस्थिती आहे. अर्थात ती बोललेली सुद्धा आपल्याला आवडत नाही, वस्तुस्थिती आहे, अगदी वस्तुस्थिती आहे. पण ती आवडणार नाही म्हणून कोणीही बोलत नाही. पण प्रत्येकाला माहिती आहे की या प्रकारे उपोषण, आंदोलनं, जाळपोळ, दगडफेक वाटेल ते केलं तरीही ते पूर्ण होणार नाही. आणि म्हणून मग अशी शंका व्यक्त केली जाते की आत्ताच उफाळून आलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन याच्यामागे काही राजकीय हेतू आहे का. पण मी त्यात सुद्धा जाणार नाही. या सगळ्या गडबडीमध्ये उपोषण, आणखी काही इशारे वगैरे झाले, त्याच्यानंतर विराट सभा झाल्या आणि परत एकदा उपोषण झालं, याविषयी मी काय बोलणार नाही. म्हणजे ठीक आहे, प्रत्येक आंदोलन अशाच टप्प्याटप्प्याने जात असतं. पण त्यामध्ये आत्ता आलेली एक नवी बाजू जी आहे ती मला मराठा आरक्षणासाठी घातक वाटते आणि त्याच्यावर बोललंच पाहिजे. कारण मी सोडून कोणी बोलेल असं मला वाटत नाही. अचानक गेल्या आठवड्याभरामध्ये ज्या बातम्या येत आहेत की विविध गावामध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आणि अर्थातच नेते म्हटल्यानंतर कोण असणार, त्या विभागाचा आमदार असू शकतो, त्या विभागाचा खासदार असू शकतो, तिथला पालकमंत्री असू शकतो. आणि फक्त यांच्यापुरतं मर्यादित नाही, जे गेल्या निवडणुकीत पडले असतील, पुढच्या निवडणुकीत इच्छुक असतील, असे लहान मोठे सगळे नेते, ते कुठल्याही पक्षाचे असोत, त्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेऊन त्याचे मोठे मोठे फ्लेक्स लावण्यात आलेत. आणि मग बातम्या दाखवायच्या आहेत, त्यांना तर असलं काहीतरी खळबळजनक पाहिजेच असतं. त्यामुळे सगळ्या चॅनेलवर ताबडतोब त्या फ्लेक्सची जाहिरात, म्हणजे त्या फ्लेक्सचं चित्रण करून ते टी व्हीवर दाखवलं जातं. बरोबर त्या फ्लेक्ससमोर गावातली 5, 25, 50 माणसं उभी असतात, ते घोषणा देत असतात. हे आपण बघतो. आणि बघा आंदोलन किती गाव गन्ना पसरले, हा समज निर्माण केला जातो इथपर्यंत ठीक आहे. पण याच्या परिणामांवर कोणी विचार केला आहे का? याचा परिणाम काय होऊ शकतो याची चर्चासुद्धा होत नाही मित्रांनो. मान्य आहे, गावात तुम्ही पुढाऱ्यांना बंदी घालाल, पण जो त्या गावातलाच आहे त्याच्यावर तुम्हाला बंदी घालता येणार नाही. आणि परत तो राजकीय पक्षाचा नेता आहे म्हणून मग त्याला लुडबुड करायला बंदी असेल तर त्या गावातले लहान मोठे प्रश्न जे असतात, गरजा असतात, याची जेव्हा समस्या बनते तेव्हा ती समस्या घेऊन शासन व्यवस्थेकडे जाऊन जाब विचारणारा त्या गावातलाच कोणीतरी पक्षाचा छोटा मोठा नेता असतो किंवा त्या 10-12 गावं जी असतील पंचक्रोशी त्यामधला कुठल्या तरी पक्षाचा नेताच असतो जो तुमचे हे प्रश्न धसास लावायला पुढाकार घेत असतो. आज तुम्ही त्याच पुढाऱ्यांना गावबंदी केली असेल तर मग तुमचे उरले सुरले लहान सहान प्रश्न तुम्ही कोणाकडे घेऊन जाणार आहात, कोण तुम्हाला घेऊन जाणार आहे, याचं उत्तर या गावबंदीच्या घोषणेतून मिळालेलं नाही. अगदी साध्या साध्या कुठे विम्याचे पैसे मिळालेले नाहीत, कुठे कांद्याला किंवा आणखीन शेती उत्पादनाला चांगला भाव मिळालेला नाही. हे छोटे छोटे आपण म्हटलं तर शेकडो प्रश्न असतात. एका छोट्या 10-12 काय ते 4-5 हजारापासून 15-25 हजारापर्यंत वस्ती असलेल्या प्रत्येक गावामध्ये अक्षरशः डझनावारी प्रश्न रोजच्या रोज उद्भवत असतात आणि ते 2-4 दिवसात सोडवावे सुद्धा लागत असतात. आता कुठे अनेक ठिकाणी पाऊसच पडलेला नाही, दुष्काळाचं सावट आहे. मग त्या दुष्काळाचं सावट जिथे आहे तिथे चारा छावण्या सुरू कराव्या लागतील, तिथे टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल. आता हा विषय पुढे घेऊन प्रशासन व्यवस्थेकडे घेऊन जाणारा कोण असतो? तो पुढारीच असतो ना. तो आपल्या गावातला असेल किंवा बाजूच्या गावातला असेल, या पक्षाचा असेल किंवा त्या पक्षाचा असेल. त्याला जर गावात यायलाच बंदी केली असेल तर मग तुमच्या गावात जे असे प्रश्न आहेत, लहान सहान वाटणारे प्रश्न आहेत, पण ते दैनंदिन जीवनाला भिडणारे प्रश्न आहेत. आरक्षण हा विषय गहन आहे, गंभीर आहे, हे कोणीही नाकारणार नाही. पण आरक्षण या विषयाने आत्ता तुमच्या घरात जगणं अशक्य करून सोडलंय अशी परिस्थिती नाही आहे. रोजच्या रोज भेडसावणारा प्रश्न असा आरक्षणाचा विषय नाही आहे.
पण गॅसची किंमत वाढली असेल, गॅस मिळत नसेल, पाणी पुरवठा थांबला असेल, औषधाचा तुटवडा असेल, हे असे शेकडो प्रश्न आहेत. गावात रस्ता झालेला नसेल, रस्ता असेल तर त्यात खड्डे पडलेले आहेत. हे सगळे प्रश्न हे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणारे प्रश्न आहेत. आणि ते सोडवण्यात जो आपल्या आपल्या स्तरावर, आपल्या आपल्या पातळीवर, आपल्या आपल्या गावामध्ये किंवा पंचक्रोशीमध्ये पुढाकार घेतो त्याला सुद्धा नेता मानतात. आणि तो नेता तेव्हा असतो जेव्हा तो त्या पक्षाचा वरिष्ठ नेत्यांशी सतत संपर्कात असतो आणि आपला गावातली जी समस्या आहे ती दाखवायला आपल्या पक्षाच्या किंवा सत्तारूढ पक्षाच्या कुठल्याही बड्या ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांना आणून दाखवत असतो. आता त्या छोट्या नेत्याला जर गावबंदी केलेली असेल तर तो जाणार कोणाकडे आणि कुठल्या तोंडाने सांगणार, आमच्या गावात असं काहीतरी आहे, भयंकर आहे, ते तुम्ही सोडवा, चला आमच्या गावात प्रत्यक्ष बघायला चला, असं म्हणू शकत नाही. थोडक्यात गावबंदी जी केलेली आहे नेत्यांना, त्याचा अर्थ असा आहे की सामान्य ग्रामीण जीवनामध्ये दैनंदिन जगण्यात ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या आत्ता सगळ्या खुंटीला टांगून ठेवायच्या. आरक्षण मिळालं नाही तोपर्यंत बाजूच्या सगळ्या समस्या सुटल्या नाही तरी चालतील, त्या समस्या आम्हाला भेडसावत राहिल्या चालतील, त्यामुळे जगणं अशक्य झालं तरी चालेल पण आरक्षण आधी. याचा अर्थ आता मी आरक्षण घेऊन येईन किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, असं जे टोकाचं विधान जरांगे पाटलांनी पहिल्या उपोषणात केलेलं होतं त्यापेक्षा गावबंदी याचा व्यवहारी परिणाम लांब नाही. ज्या ज्या गावामध्ये पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली त्या त्या गावामध्ये आपल्याला रोज सतावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याचं पण निवारण होण्याची गरज नाही. एकतर आरक्षण मिळेल किंवा या सगळ्या समस्या प्रश्नाच्या गर्तेमध्ये सगळं गाव जीवन, ग्रामीण जीवन अडकून पडेल, असा हा पवित्र आहे. आणि इथे मग गंमत लक्षात येते की अशा वेळेला आधीच आरक्षणाखेरीज इतरही समस्यांनी गांजलेला जो ग्रामीण समाज आहे त्या ग्रामीण समाजामध्ये ज्या दैनंदिन समस्या आहेत त्या अधिकाधिक जटिल होत जातील, गुंतागुंतीच्या होत जातील आणि ग्रामस्थांचा धीर सुटत जाईल. एखादं आंदोलन जेव्हा चालवतो तेव्हा मी नेहमी सांगतो कुठल्याही आंदोलनाचं एक तात्कालीन आणि दीर्घकालीन अशी व्याप्ती आधीपासून ठरलेली असली पाहिजे. की युद्धामध्ये पण तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेला ते उरी किंवा पुलवामा झालं होतं तेव्हा ज्या टी व्हीवर मोठमोठे निवृत्त सेनाधिकारी, जनरल्स, मेजर जनरल वगैरे यायचे, त्यांच्याशी चर्चा व्हायच्या, तेव्हा त्यांना काय विचारलं जायचं, आता पाकिस्तानला कसा धडा शिकवणार, पाकिस्तानवर हल्ला सोडणार का, हवाई हल्ला करणार का, नेमकं काय करणार. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ह्या प्रकारच्या लढाईची एक शिडी असते, एक एक पाऊल, एक एक पायरी वर चढत जायला लागते, एकदम शेवटची पायरी गाठता येत नाही, एक एक पायरी चढावी लागते. तसंच आंदोलन ही सुद्धा एक प्रकारची लढाई असते आणि त्या लढाईमध्ये अतिशय जपून जपून एक एक पाऊल पुढे जावं लागतं की आपण ते आंदोलन किंवा ती लढाई किती प्रखर करतो आहे आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात, ते परिणाम पुढचं पाऊल टाकण्यासाठी घातक असू शकतील का याचा पण आधी विचार करावा लागतो. आणि ते जर नाही केलं नाही आणि जर पुढचं पाऊल टाकलं तर ते घातक ठरू शकतं. आणि तसं हे गावबंदी पुढाऱ्यांना हे जे पाऊल टाकलं गेलं ते मला एक प्रकारे घातक वाटतं. त्यातून गावाला रोज, ग्रामस्थांना रोज भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा निचरा वेळच्या वेळी होण्याचे रस्ते बंद केले जात आहेत. पुढाऱ्यांना रस्ते बंद केलेत, पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे असं म्हटलं जातं आणि असं दिसतं की बघा आता आम्ही हे पाऊल उचललं की सगळेच्या सगळे, कुठल्याही पक्षाचे असो, सगळेच्या सगळे जे पुढारी आहेत
वेगवेगळ्या पक्षांचे, त्यांचं नाक आम्ही ठेचलं, त्यांना नतमस्तक व्हायची पाळी आणली असं वाटेल. पण ते पुढारी स्थानिक पातळीवरचे किंवा तालुका जिल्हा पातळीवरचे हे त्या गावात जाऊ शकणार नसतील आणि आपल्या गावात असतील तर गप्प चुप्प बसले असतील, तर मग या नित्यनेमाने भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याचा उपाय कोणी काढायचा. आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विषय मराठा आरक्षणाचा आहे, पण सगळ्या गावामधली सगळीच्या सगळी लोकसंख्या मराठी नसते, मराठा नसते. आणि त्यामुळे मराठा आरक्षणासाठी दैनंदिन जीवनाला भेडसावणाऱ्या ज्या अनेक समस्या आणि प्रश्न आहेत त्या निमूटपणे मराठा नसलेले किंवा बिगर मराठा समाज आणि समाज घटक सहन करतील आणि त्यात सहकार्य देतील अशी बिलकुल शक्यता नाही. आणि त्यामुळेच ग्रामीण पातळीवर एकेका गावामध्ये वेगवेगळ्या समाज घटकामध्ये आपसातला बेबनाव सुरू होऊ शकतो. आरक्षण विषय तुमचा आहे, आमची नाकेबंदी कशाला, आमची नाकेबंदी कशाला. आता उदाहरणार्थ एखाद्या मतदारसंघातला आमदार ओबीसी असेल किंवा SC ST मधला असेल तर तो तुमच्याविषयी जी काय सहानुभूती बाळगत असेल ती सुद्धा कमी होऊ शकते. तुमच्या गावातले, तालुक्यातले, पंचक्रोशीतले बिगर मराठा समाज घटक जे आहेत त्यांच्या मनात तुमच्याविषयी जी अढी असेल किंवा पूर्वग्रह असेल तो अधिक दृढ होत जातो. त्यामुळे आज सर्वसाधारणपणे मराठा आरक्षणाविषयी जी सहानुभूती आहे त्या सहानुभूतीलाच या गावबंदी या निर्णयाने तडा जाऊ शकतो. लक्षात ठेवा, मोठमोठे मंत्री आहेत, अमुक आहेत, ठीक आहे, ते म्हणतील नाही यायचं तर नाही येणार. तुम्हाला आठवण करून देतो, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा 2017 मध्ये इतका ऐरणीवर आलेला होता की पंढरपूरच्या विठोबाची शासकीय पूजा जी मुख्यमंत्र्याकडून होत असते त्या मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात येऊ नये, त्यांना आम्ही येऊ देणार नाही अशी वेगवेगळे ठोक मोर्चा, मूक मोर्चा यांनी घोषणा केल्या होत्या, मराठा संघटनांनी घोषणा केल्या होत्या. तर त्यांना टक्कर द्यायला देवेंद्र फडणवीस तिकडे गेले नाहीत. त्यांनी म्हटलं ठीक आहे, मग नको असेल तुम्हाला, मी नाही येणार. कोणीतरी दुसऱ्यांनी 2017ला पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय पूजा औपचारिकरित्या उरकून घेतली, फडणवीस गेले नाहीत. पण नंतर त्यांनी जे काय आरक्षण व्यवस्था केली जी हायकोर्टात सुद्धा टिकलेली होती, नंतर सुप्रीम कोर्टात त्याला आव्हान दिलं गेलं. पण 17 मध्ये पंढरपुरात यायला मुख्यमंत्र्यांना प्रतिबंध घातला गेला होता आणि 18ला त्याच मराठा संघटनांनी तुम्ही या 2018च्या आषाढीला मुख्यमंत्र्यांनी यावं, त्याचं मराठा संघटना स्वागत करतील असंही म्हटलं होतं. पण मुद्दा असा आहे की हे सगळं राजकीय यश असलं, दोन्ही बाजूचं असेल, पण मुद्दा असा आहे की अजून आरक्षण झालं का, मराठा आरक्षण हा मूळ मुद्दा यशस्वी झाला का. आज गावबंदी ही पक्षाच्या, वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांसाठी आहे, पण तेव्हा पंढरपुरात शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना बंदी घातली होती आणि ते सुद्धा यशस्वी झालं होतं. पण मुद्दा, हेतू सिद्ध झाला का मित्रांनो, विचार करा. मुख्यमंत्री पंढरपुरात पोहोचले नाहीत, त्यांना अडवलं गेलं. पण अजूनही तोच मराठा आरक्षणाचा प्रश्न जिथल्या तिथे पडलेला आहे आणि आम्ही इशाऱ्यावर इशारे, ताकीद देतोय, धमक्या देतोय. आता मुख्यमंत्र्यापासून आम्ही गावबंदी पुढाऱ्यासाठी आणलेली आहे. पंढरपूरच्या बाहेर पडून ही गावबंदी आता खेडोपाडी जाऊन पोहोचली आहे. पण त्याच्या परिणामांचा विचार झाला का. पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्र्यांनी नाही केली तर बिघडत नाही, पण खेड्यापाड्यातले जीवनाला भेडसावणारे जे प्रश्न आहेत त्याचा निचरा वेळच्या वेळी झाला नाही तर त्या गावातल्या हजारो शेकडो लोकांच्या जीवनामध्ये एक विचित्र त्रासदी तयार होते, आपत्ती निर्माण होते आणि तिचा
निचरा होत नसेल तर गावागावामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या घटकामध्ये त्यावरून बेबनाव निर्माण होऊन तो अधिकच विकोपाला जाऊ शकतो. म्हणून दिसायला किती सोपा उपाय आहे. एक फ्लेक्स लावला, पुढाऱ्यांना गावबंदी, त्याच्यावरून मारामारी होईल की नाही हे मी बोललेलो नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की गावामध्ये सगळेच्या सगळे मराठे नसतात. त्यामुळेच मराठा आणि बिगर मराठा हा जो एकोपा वरवर दिसतो आहे त्याला या गावबंदीतून नको तितका तडा जाऊ शकतो. याचा आवश्यक आहे त्यांनी विचार करावा. नाही केला तरी माझं काही व्यक्तिगत बिघडत नाही. पण हे पाऊल हे मराठा आरक्षणासाठी आणि मराठा समाजासाठीच दीर्घकालीन घडामोडींमध्ये अतिशय घातक ठरू शकतं असं मला जाणवलं. म्हणून मी तुमच्यासमोर ते बोललो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.